किल्लारीचा बंद पडलेला साखर कारखाना सुरू करणे म्हणजे शिवधनुष्य पेलणे. अभिमन्यू पवारांनी ते यशस्वी केले. बीबी ठोंबरे. बंद पडलेला निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना सहकारी तत्वावर पुनर्जीवित करून यशस्वीपणे सुरू करणे हे असाधारण काम असून आमदार अभिमन्यू पवार यांनी हे शिवधनुष्य पेलले आहे, असे प्रतिपादन नॅचरल शुगर्स अँड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन बीबी ठोंबरे यांनी केले. किल्लारीच्या कारखान्याचे पुनर्जीवन ही शेतकऱ्यांसाठी मोठी क्रांती असून बंद पडलेला कारखाना सहकारी तत्वावर पुन्हा सुरू होणे ही दुर्मिळ बाब असल्याचेही त्यांनी सांगितले. औसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने 16 ऑगस्ट रोजी किल्लारी येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात भव्य शेतकरी मेळावा व ऋणनिर्देश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बीबी ठोंबरे बोलत होते. ठोंबरे म्हणाले की 3 वर्षांपूर्वी किल्लारी साखर कारखाना भाडे तत्वावर किंवा अन्य मार्गाने देण्याच्या हालचाली सुरू होत्या. कारखाना सहकारी तत्वावर सुरू करण्याचे यापूर्वी अनेक प्रयत्न झाले, मात्र ते यशस्वी ठरले नाहीत. त्यामुळे कारखाना पुन्हा सुरू होईल का आणि सुरू झाल्यास तो शेतकऱ्यांच्या मालकीचा राहील का अशी चिंता शेतकऱ्यांमध्ये होती. मात्र सहकारी तत्वावर कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि आज तो सुस्थितीत सुरू आहे. किल्लारी परिसरातील शेतकरी मेहनती असून येथील माती व पाणी ऊस उत्पादनासाठी अनुकूल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्काचा कारखाना पुन्हा सुरू होणे ही मोठी उपलब्धी असल्याचे ठोंबरे यांनी नमूद केले. ऊस उत्पादकांनी ठिबक सिंचनाचा अधिकाधिक वापर करावा, तसेच शेतकऱ्यांना अधिक दर मिळवण्यासाठी कारखान्याने साखरेसोबत उपपदार्थ निर्मितीवर भर द्यावा, असा सल्ला त्यांनी दिला. निळकंठेश्वर कारखान्यात डिस्टिलरी व सीएनजी प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले की निळकंठेश्वर साखर कारखाना सहकारी तत्वावर सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्यामुळे कारखाना पुनर्जीवित करण्यात यश आले. कारखान्यावर लातूर व उस्मानाबाद येथील बँकांचे कर्ज असून त्यापोटी कारखान्याची जमीन गहाण आहे. हे कर्ज फेडण्यासाठी NCDCच्या माध्यमातून कर्ज मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली असून कर्ज मंजूर झाल्यास गहाण जमीन मुक्त करण्याचा संकल्प असल्याचे पवार यांनी सांगितले.